नमस्ते सर्वांना. मी आज बनवते मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवण्यासाठी एक जुडी ही मेथीची घेतली आहे, एक कटोरी शेंगदाणे घेतले आणि त्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, एक लसणची गड्डी घेतली आहे. सर्वात पहिले मी भाजी खुडून घेतली आहे आणि छान 2 पाण्याने धुवून घेतली आहे. तर त्याच्यासाठी मी आता शेंगदाणे हे तव्यावरती भाजून घेते. मी गॅस आता ऑन करते, त्याच्यावरती शेंगदाणे ही भाजून घेते. शेंगदाणे कमी गॅसवरच भाजायचे, जळणार नाही याची पण काळजी घ्यायची. शेंगदाणे भाजून झाले, मी आता काढून घेते. हिरव्या मिरच्या मी चांगल्या धुवून घेतल्या आहे, त्या पण तव्यावरती भाजून घ्यायच्या. तोपर्यंत हे शेंगदाणे मी साफ करून घेते. मिरच्या पण भाजून झाल्या, त्या पण काढून घेते आता. त्यामध्ये लसूण हलकासा भाजून घ्यायचा फक्त. शेंगदाणे मी असे साफ करून घेतले. लसूण पण मी काढून घेते. आता हे सर्वच मिक्सीच्या जारमध्ये मी बारीक करून घेते. मिक्सी जारमध्ये त्याच्यामध्येच मी 1 चम्मच मीठ टाकून घेते. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं. मी आता ग्राइंड करून मी बघू शकता, असंच ग्राइंड करायचं याला. मी इथं गॅस ऑन करून घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मला मेथीच्या भाजीमध्ये टोमॅटो आवडतो, त्याच्यामुळे मी 1 टोमॅटो काटून घेतला आहे. तो पण याच्यामध्ये फ्राय करून घेते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नाहीतर याला स्किप पण करू शकता. त्यामध्ये थोडीशी हळद टाकते मी. तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला असा फ्राय झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी घालून घ्यायची. त्याला 5 मिनिटं असंच परतू द्यायचं. तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता अशी भाजी फ्राय झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आता हे जो मसाला काढला होता तो टाकायचा, छान परतून घ्यायचं. याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते. तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट बनवायची, नाहीतर थोडं पाणी एक्स्ट्रा घातलं तरी चालते. आता भाजी शिजेपर्यंत होऊ द्यायचं. साधारण याला 10 ते 15 मिनटं लागतील. भाजी शिजली ही भाजी ही दाबून बघायची. तुम्ही बघू शकता आपली भाजी ही एकदम रेडी झाली आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास तुम्ही पण नक्की ट्राय करा. भाजी मी ताटात काढून घेते आता.
आपलं ताट एकदम रेडी झालं आहे. मी याच्यासोबत ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी खाऊ शकता. मी बाजरीची भाकरी बनवली होती. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जिजाऊ.